नमस्कार शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित जी काही नुकसान भरपाई मिळत असते ती नुकसान भरपाई ICICI लोंबर्ड कंपनी शेतकऱ्यांना देण्यास तयार नव्हती. आता त्याचं नेमकं कारण असं होतं की 19 ऑक्टोबर रोजी पाऊस पडला आणि 20 ऑक्टोबरला शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. आता त्याच वेळेस कंपनीनं बऱ्याचशा तक्रारी नाकारल्या होत्या आणि त्याचं कारण दाखवत होती कंपनी की पाऊस 19 तारखेला पडलाय, शेतकरी 20 तारखेला तक्रार करत आहेत आणि या तक्रारी नाकारण्याचं काम ही कंपनी करत होती. जवळपास 7,552 शेतकऱ्यांनी या तक्रारी दाखल केल्या होत्या आणि या तक्रारी दाखल केल्यानंतर सुद्धा कंपनी असे कारण देऊन शेतकऱ्यांचा विमा देण्याचा टाळाटाळ करत होती. आता त्यानंतर पीक कापणी प्रयोगाचा अहवाल जो आला तर त्यामध्ये जे काही पीक विमा अगोदर शासनानं केलं म्हणजे कृषी विभागानं पीक कापणी प्रयोग अहवाल केला, त्यामध्ये शेतकऱ्यांची उत्पन्नाची सरासरी काढली तर ती उत्पन्नाची सरासरी ही कमी निघालेली होती आणि त्यानंतर पीक विमा कंपनीने सुद्धा तशीच पीक कापणी प्रयोग आधारित जी काही सरासरी असते ती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांचं उत्पन्न जास्त दिसलं. मग त्या कंपनीचं म्हणणं आलं की जे काही सरकारनं पाहणी केली होती किंवा जे पीक कापणी प्रयोग केला होता तर त्यामध्ये राजकीय दबावापोटी ते अहवाल म्हणजे जास्त कमी उत्पन्न दाखवण्यात आलं होतं. राजकीय दबावामुळे ते कमी दाखवण्यात आले. आम्ही जे उत्पन्न काढलेलं आहे ते जास्तीचं उत्पन्न आहे, आम्ही शेतकऱ्याला पीक विमा देणार नाही. मग त्यामध्ये त्याने आणखी सुद्धा कारण काही लागली होती की काही शेतकऱ्यांचा आधार लिंक नाही, कोणाचं बँकेचं अकाउंटच बरोबर नाही किंवा खात्याला मोबाईल नंबरच लिंक नाही, अशी वेगवेगळ्या प्रकारची कारणं दाखवत होती ही कंपनी. मग या कंपनीच्या म्हणजे अशा कारणामुळे जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि कृषी मंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्या कंपनीला खडसावलं की त्या कंपनीला सांगितलं तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची काहीही कारणं दाखवायची नाहीत, तुम्ही जे प्रमुख कारण सांगता की नुकसान भरपाईचं, तर 19 तारखेला पाऊस पडला आणि 20 तारखेला शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असेल तर तक्रार 72 तासात करता येते. म्हणजे ती 20 तारखेला जरी केल्या असल्या तरी त्या 72 तासाच्या आत येतात, म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई द्यावीच लागेल. आणि तुम्ही जे कारण दाखवतात की आधार लिंक नाही, मोबाईल नंबर लिंक नाही, कुठं बँकेला हे नाही, बाकी ज्या 12 भानगडी कारण दाखवून तुम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा देण्याची टाळाटाळ करत आहात, तर त्यांनी कृषी आयुक्तांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात यावा. त्यामध्ये जवळपास शेतकरी आहेत मित्रांनो 43,960 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि तो शेतकऱ्यांना म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित जो शेवटचा विमा असतो तो या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे ही परभणी जिल्ह्यासाठी खूप चांगली अपडेट होती. मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.